नमस्कार. गौरी पूजा शिस्त चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर व्हेज पुलाव आज आपण बनवणार आहोत. तर काय काय लागते बघा. तर आता सर्वप्रथम इथे मी कुकर तापवण्यासाठी ठेवला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेल देखील वापरू शकता, पण मी इथे गावरान तूप वापरलेले आहे. गावरान तूप वितळतंय ना, तोपर्यंत तुम्हाला काय काय मी आपलं भाज्याला घेतलेले आहे चिरून ते दाखवते. असे 3 चमचे मी मस्त असं मोठं तूप घेतलेलं आहे. तर आता येथे सर्व भाज्या मी कट करून घेतलेल्या आहे. थोडीशी फ्लॉवर घेतलेली आहे, बारीक चिरलेले 2 टोमॅटो घेतलेले आहे, आलं लसूण खोबरं घेतलेले आहे, 2 ते 3 कांदे कापून घेतलेले आणि तोंडली आहे ना, तर ती अशी स्वच्छ अशी धुवून कापून घेतलेली आहे. हिरवे वाटाणे घेतलेले आहे. तर आता आपलं तूप देखील तापलेलं आहे ना, तर त्यासाठी मी ना त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकली. मोहरी छान तडतडते ना, तोपर्यंत आपले सर्व बटाटे आणि फ्लॉवर सगळ्या भाज्या धुवून घेतल्या आहे. इथे मी खडे मसाले घेतलेले आहे. 1 कर्णफूल घेतलेले आहे, 1 ते दीड इंच दालचिनी घेतलेली आहे, 3 ते 4 असे लवंग आणि मिरे घेतलेले आहे आणि तमालपत्र घेतलेले आहे. सर्व खडे मसाले आपण यामध्ये फोडणीमध्ये टाकून देऊया. चांगली कडक फोडणी द्यायची आहे. बघू शकता तमालपत्राचा कलर देखील छान असं थोडा ब्राऊन व्हायला लागलेला आहे आणि वास देखील छान सुटायला लागलेला आहे. आता यावेळेला आपण यामध्ये कांदा टाकून द्यायचा आहे, बारीक चिरलेला कांदा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा बारीक उभा किंवा असं चौकोनी कट करू शकता. अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे. आणि इकडे बाकीच्या भाज्या देखील मी घेतलेल्या आहे ना, त्या देखील आता आपण मस्त परतून घेणार आहोत. ही आलं लसूणची पेस्ट देखील आता कांद्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि थोडासा गरम मसाला, धना पावडर, हळद टाकायची, थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि तुमच्याकडे जे अवेलेबल मसाले असतील, गरम मसाला वगैरे तो देखील टाकला तरी चालेल. आणि राहिलेल्या भाज्या ज्या होते ना त्या मिक्स करून घ्यायच्या आणि तांदूळ देखील स्वच्छ धुवून घेतलेले होते मी. आपल्या भाज्यांसोबत अशी मस्त परतून घ्यायची आणि भात बुडेल त्यामध्ये फक्त 3 बोटं एवढं पाणी टाकायचं. चवीनुसार टाकलेले आहे ना मी, परत एकदा हलवून घेतले आणि 3 बोटं बुडेल ना एवढंसंच पाणी टाकायचं आहे त्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला शिट्टी करून घ्यायची आहे. 3 शिट्ट्या करायच्या आहे फक्त. बघू शकता अशा पद्धतीने मीठ देखील असं मिक्स करून घेतलेलं आहे. जेव्हा आपण भाज्या चांगल्या परतून घेतो ना त्यावेळेस आपला भात खूप छान होतो. अशा पद्धतीने मीठ वगैरे मिक्स करून घेतलेले आहे आणि फक्त 3 बोटं एवढं वरती पाणी ठेवलेलं आहे फक्त. आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया. आता आपण मस्त असा भात आपला तयार होईल. तुम्ही यामध्ये रेशनचे तांदूळ वापरू शकता, तुमच्या आवडीनुसार जो तांदूळ वापरायचा तो वापरू शकता. आता इथे कुकरच्या 3 शिट्ट्या करण्यासाठी ठेवलेल्या आहे. शिट्ट्या झाली की आपण कुकर उघडून बघूया. अशा पद्धतीने असा आपला छान भात झालेला आहे. तर कसा वाटला व्हेज पुलाव? व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट, शेअर करा. धन्यवाद.